एक काम करू आपण, आता काय करू, लगेच प्रिंटआउट घेऊन द्या. हे प्रिंटआउट लावा, लिहित कुठे बसता. ठीक आहे, कमी लिहिलं पाहिजे. तू 10च लाईन लिही, 10 पॉईंट लिही, पण त्याच्या मागची थॉट प्रोसेस 10 तासाची असली पाहिजे. तर दॅट विल बी ओनली पॉसिबल इफ वी गिव्ह देम समथिंग विच इज व्हेरी रिअल आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटला ते ॲड्रेस करेल. तर त्यांनी काय आता सर 1-1.5 वर्षात हे पोरं ज्या प्रोसेसनी जात आहे ना, त्या पोरांच्या रिसर्च, विचार करण्यात, प्रेझेंटेशनमध्ये खूप फरक आम्ही बघितला आहे. कसं आणि सगळे नव्हते करत, आता मॅन्डेटरी झालं तर आता सगळे करते. पण मग परत कसं आहे, फॅकल्टी किती इन्व्हॉल्ड आहे. सगळ्यात चांगला फॅकल्टी कोणता, कमी बोलायचं, पोरांना म्हणायचं तू कर, 5व्या कर, 6व्यांदा मी सांग. आपल्याला त्याला आपल्यालाही टर्म संपवायचे असते, आपण स्कूल ब्रीडिंगच्या पॅटर्नमध्ये सगळे टाइम ओरिएंटेडच होऊन जातात. टाइमचे कन्स्ट्रेंट्स असतात. आणि इनफॅक्ट आम्ही तर मुलांना हे पण सांगतो की तुम्ही कंप्लीट आणा, म्हणजे जसं यांचं आहे ते 3 इंडिया सगळं असं चालू. तर माझ्या इथे तर 3rd इयरच्या मुलांना मी प्रोजेक्ट दिला, 3rd इयरमध्ये मेकॅट्रॉनिक्समध्ये ते असे प्रोजेक्ट दिले. ही एक्सेप्ट करतो, बट राईट इट डाऊन की याचं इंडस्ट्रीमध्ये कुठे मेकॅट्रॉनिक्सचं ॲप्लिकेशन, तुमची थॉट प्रोसेस कशी सुरू झाली. तुमच्या ग्रुपमध्ये 3 जण आहे ना, 3 जणांचे 3 कोटेशन आणा मला 3 वेगवेगळ्या जागा, आणि त्या कोटेशनमध्ये तुम्ही कसे कमी करू. म्हणजे फायनली हे स्किल जर नाही शिकले तर मग आपलं होणार. आणि दुसरी सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की ही जी टीम आहे तर यांना तुम्ही जजेस किंवा मेंटॉर्स म्हणून फायनल इयरच्या प्रोजेक्टपर्यंत ठेवा. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफिकेशन पासून शेवटपर्यंत त्यांना तुम्ही मेंटॉर, जजेस असं इन्व्हॉल्व ठेवा. म्हणजे तोपर्यंत ते मुलांनाही, म्हणजे आता ही बॅचला त्यांना माहीत नसेल डिझाईनची, यू कॅन गिव्ह अ ब्रीफ ऑन दॅट. आणि हे फर्स्ट इयरचे मुलं जोपर्यंत 3rd इयर फायनल इयरला जातात तर त्यांच्यात असं पक्क बसलं पाहिजे, ते डिझाईन थिंकिंगची लँग्वेज बोलली पाहिजे. दुसरी एक आमची अडचण काय होती की आठवड्याभरात 2 तास मिळतात आम्हाला, आणि पुढच्या 2 तासापर्यंत ते फर्स्ट इयरचं सगळं शेड्यूल इतकं बिझी असतं की पुन्हा पुढच्या 2 तासालाच ते पुन्हा चालू होते. 2 तासात तर आपण मोटिवेटच करू शकतो. ते शुड वर्क ऑन सॅटर्डे संडे. हो, इंडियन फ्री टाइम. हां, परत आता कसं मी ते रिव्ह्यू फक्त आपण घेऊ शकतो. सर माझी मुलगी पण इंजिनिअरिंगलाच आहे, तर ती घरी आल्यानंतर 4 ते 5 तासात रोज अभ्यास करते. मी म्हटलं आम्ही जे इंजिनिअरिंग पाहायला किंवा मी ज्या पोरांच्या इंटरॅक्शनमध्ये येतो त्यांना कॉलेज संपलं की संपलं नाही म्हणत. कॉलेजमध्ये ब्रीफ होतं, पण त्याच्या पुढचं एक्सटेन्शन तर आपल्याला करायचं आहे. तर तिला तेवढं काम दिलेलं असतं. आपलं कसं होतं की मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे आम्ही ते जे एक्सपिरियन्स करतोय, पोरं कॉलेज संपलं की संपलं, दुसऱ्या दिवशी फक्त बॅच शोधायची. आणि तुम्हाला फायदा कसा आहे, तर हॉस्टेलिटी भरपूर आहे. तर पोरांचे ग्रुप असे बनवून तू राहतो, उद्या सकाळी हे दाखव, त्यांना टाईमलाईन देणं फार आवश्यक आहे. आपल्याला काय वाटतं की त्या 2 तासातच केलं पाहिजे. आता कोणता तरी अभ्यास आजपर्यंत फक्त शाळेत करा, घरी काहीच करू असा नव्हताच ना. पण आपणच त्याला तसं समजायला लागलोय. इन्स्ट्रक्शनल पिरियड विल बी ओनली 2 hours. डिस्कशन, त्याचं काय असेल त्याचे डाऊट क्लिअर करा. मला 2 गोष्टी महत्त्वाच्या बोलायच्या. काय आहे, आत्तापर्यंत आम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेलो आहोत, आणि आतापर्यंत इंजिनिअरिंग शाखेमध्ये आपण ज्या पद्धतीनं काम केलं ते प्रोजेक्ट माइंडसेटनं काम केलं होतं की एखादा प्रोजेक्ट आहे तो बनवायचा आहे आणि तो अकॅडमिक रिक्वायरमेंट म्हणून सबमिट करायचा, आणि तीच मानसिकता थोडीशी आपल्या डोक्यामध्ये बसलेली असते. परंतु डिझाईन थिंकिंग हे जे आहे, हा माइंडसेट जो आहे शिफ्ट करण्यासाठी तयार झालेला आहे किंवा ती प्रेरित आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पहिली गोष्ट प्रोजेक्ट माइंडसेट पासून आपल्याला किमान प्रॉडक्ट माइंडसेट पर्यंत आणावं लागणार आहे, आणि त्याचं जर मग पुन्हा बिझनेसमध्ये रूपांतर करायचं झालं तर मग पुन्हा त्याला बिझनेस माइंडसेटमध्ये न्यावं लागणार आहे. तर या प्रवासामध्ये 2 तुकडे जर सरळ केले की आपण म्हणालो की 0 to 1, म्हणजे प्रोजेक्ट माइंडसेट टू प्रॉडक्ट माइंडसेट. आता ज्यावेळी आपण प्रोजेक्ट माइंडसेट टू प्रॉडक्ट माइंडसेट म्हणतो, प्रोजेक्ट माइंडसेट हा मोस्टली एनेबलिंग टेक्नॉलॉजीज टू अचीव सर्टन फंक्शन इथपर्यंत आपण करत आहोत, आणि ते अचीव झालं, एखादी टेक्नॉलॉजी वापरून एखादं फंक्शन अचीव झालं की दॅट इज प्रोजेक्ट.
प्रोजेक्ट आणि इट इज सक्सेसफुल ॲज ए अकॅडमिक फुलफिलमेंट असं म्हणत आलो होतो आपण आतापर्यंत. पण पर्यायानं डिझाईन थिंकिंग हा विषय येतो त्यावेळी हा माइंडसेट कामाला येत नाही. ज्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशन आज सरांचं पाहिलं असेल त्यामध्ये स्टेज 1ला एम्पॅथी हा जो प्रकार आहे तो अतिशय महत्वाचा प्रकार आहे. आणि तेच खरं तर ट्रीजमध्ये आणि डिझाईन थिंकिंगमध्ये जर तुम्ही मला विचाराल तर काय फरक आहे. सर ही इनोव्हेशन करतात, डिझाईन थिंकिंगमध्ये सरांनी हे इनोव्हेशन करायला सांगितलंय. मग ट्रीज कधी वापरायचं, डिझाईन थिंकिंग कधी वापरायचं. तर ट्रीज हा बेसिकली टू सॉल्व टेक्निकल प्रॉब्लेम आहे. इट्स नॉट टू सॉल्व द लेट्स से प्रॉब्लेम्स विथ पीपल इन सेंटर. बरोबर आहे की बरोबर नाही सर, इथे मी ते मी माझं मत मांडतो. हो. तर यामध्ये असंच वाटतं ओव्हरऑल एकच मी स्टेटमेंट देतो. कारण ट्रीजमध्ये हे जे एम्पॅथी आहे ना हे ऍब्सोल्युटली असं क्लिअरली मेन्शन नाही आहे, बट इट इज इनबिल्ट. कारण आपण सुरुवात कुठून करतो, फंक्शन पासून करतो. तर सगळ्यात लहान गोष्ट म्हणजे अशी जे डे टू डे लाईफमध्ये असतात फंक्शन जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला इंजिनिअरिंग, सर्व्हिस ओरिएंटेड किंवा प्रोसेस ओरिएंटेड असे फंक्शन वाटतात. आपण इथे बसलो आहे, आता ह्या मीटिंगचं फंक्शन काय आहे. ह्या मीटिंगमध्ये आता आपण म्हणजे एक आज फॉर्मल मीटिंग आहे म्हणून आपण एक वेगळे कपडे घालून येतो. तर दिस इज अन इन्फॉर्म फंक्शन दॅट वी आर ॲक्च्युअली प्रिपेअर्ड फॉर. आता याच्या मेंटल फंक्शन सोबत काही रिलेशन तसं ॲसच नसतं. पण अशा लेवलपासून ट्रीजमध्ये जरा ट्रीजचं कसं आहे यांचं अजून एक हे जे होतं की सर्क्युलर यू कम बॅक. तर ट्रीजचे टूल असे आहे म्हणजे लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये तुम्ही इथे आले तर टूलच तुम्हाला परत नेतं. म्हणजे तुम्ही त्याच्यात त्या चॅनलच्या बाहेरच पडू शकत नाही. जर तुम्ही काय म्हणतात त्याला रिलिजियसली त्याला सॉल्व केलं. म्हणजे रिलिजियसली कसं ते उजव्या हातानेच करायची पूजा, त्याच्या मागे लॉजिक काय काहीच नाही, पण आपण ते 100% फॉलो करतो. तर तेच एनॉलॉजी आपण ट्रीजमध्ये जर वापरली तर एम्पॅथी इज अ व्हेरी मच इनबिल्ट फॅक्टर. पण डिझाईन थिंकिंग मध्ये काय असतं की आपण सुरुवातच केली एम्पॅथी, चला आपण आणि हे क्विक सोल्युशन्स आपल्याला खूप छान मिळतात. काहीच नाही. सरांचा एक मुद्दा घेतला आपण. माझा म्हणण्याचा उद्देश आहे आतापर्यंत आपण टेक्नॉलॉजी सेंट्रिक माइंड सेटनं काम करत आलो आणि जे की चुकीचं नाहीये, दॅट इज इम्पॉर्टंट. पण डिझाईन थिंकिंग इन्सिस्ट फॉर युजर इन सेंटर. त्याच्या गरजा टेक्नॉलॉजी आहे म्हणून काहीतरी करायचंय असं नाही. गरज आहे म्हणून टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी शॅल फॉलो. आणि आता आपण नेहमीच म्हणतो की प्रश्न एक असेल तर त्याला उत्तर अनेक तयार होऊ शकतात आणि दॅट इज अबाउट क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी लावून एकच प्रश्न आहे, आता मला पाणी प्यायचं आहे समजा, तर पाणी पिण्यासाठी बॉटल आहे, पाणी पिण्यासाठी टॅप आहे, पाणी पिण्यासाठी असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यानं तहान भागवणं हा एक प्रकार प्रश्न म्हणून घेतला तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण तहान भागवतो. इव्हन वॉटर बॉल्स आपण खाऊही शकतो जेणेकरून आपण हायड्रेट करू शकतो. तर एनी गिवन प्रॉब्लेम डिझाईन थिंकिंग सेज एनी गिवन प्रॉब्लेम हॅव मल्टिपल सेट ऑफ सोल्युशन्स. आणि त्यातलं एक सोल्युशन जे फिजिबल आहे ते आपण पुढे घेऊन जात असतो, कारण सगळे सोल्युशन पुढे घेऊन जाता येत नाही. त्यामुळं म्हणजे टेक्नॉलॉजी सेंट्रिक थॉट प्रोसेस पासून थोडक्यात सांगायचं तर युजर सेंट्रिक थॉट प्रोसेसवरती आपल्याला स्वतःला आधी स्विच व्हावं लागणार ॲज ए मेंटॉर किंवा ॲज ए फॅकल्टी म्हणून. तर मग म्हणजे पुढे विद्यार्थ्यांना तेच आपल्याला पुश करता येईल. आता सरांनी एक उदाहरण सांगितलं गेटचं. बऱ्याचदा डिझाईन थिंकिंगचा विपर्यास असा होतो की काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचंय एवढंच आहे. परंतु माझं तुम्हाला एक आग्रही विनंती असेल की डोंट पुश फॉर आउटपुट टू बी इन प्लेस. या टेबलवरती हे आउटपुट यावं म्हणजे दोन शब्द मी वेगळे वापरतोय. एक आहे आउटपुट आणि दुसरा आहे आउटकम. आउटकम इज मोर लिंक टू लर्निंग आणि इंटेंजिबल आहे आणि आउटपुट जो आहे तो फिजिकल प्रेझेन्सला. आता तुम्ही म्हणाल की मग आउटपुट नसेल तर आउटकम कसं जज करायचं. अगदी बरोबर आहे. डिझाईन थिंकिंग सुद्धा हेच सजेस्ट करतं की तुम्ही टँजिबल आउटपुट काहीतरी कम्युनिकेबल काहीतरी आउटपुट काढलं पाहिजे. परंतु ऍज ए टीचिंग किंवा पेडॉलॉजी मध्ये आपण फार आग्रही कशासाठी असलं पाहिजे की ह्या प्रोसेस मधून स्टुडंट व्यवस्थित जातोय का. भले त्याचा आउटपुट फार इनोव्हेटिव्ह न येऊ द्या, परंतु त्याला रिलिजियसली म्हणतो जसं आपण तसं प्रत्येक स्टेजला त्याच्या म्हणजे गर्भार्थ जो आहे त्या स्टेजचा एम्पॅथी म्हणजे एम्पॅथी
डेफिनेशन, प्रॉब्लेमची डेफिनेशन ती किती रिग्रसली इम्प्लिमेंट केली आहे, त्यावरती किती विचार केला, याच्या खोलात जर आपण जाऊ शकलो आणि त्यावरती त्याला ग्रेड केलं. म्हणूनच माझ्या हिशोबानं यामध्ये डिझाईन थिंकिंग मध्ये यू शुड रेट स्टुडंट्स परफॉर्मन्स फॉर कंटिन्युअस. ते सरांनी ते Outcome. वर्कशॉपमध्ये रुब्रिक्स दिलेला आहे आपल्याला. जी सगळे लेवल्स म्हणजे किती मार्केला त्याला काय यायला पाहिजे. हो. तर ते असल्यामुळे ते जज करायला ती जे तुम्ही म्हणता ते पॉसिबल आहे. त्याच्यासाठीच आपण त्याचे parameters आहेत. सारखाच इव्हॅल्युएशन शीट दिली. हा. त्या पुस्तकात इव्हॅल्युएशनची शीट दिली. त्यात काय होऊन जातं, त्या पोरांनी ही वाय अनालिसिस केलाय हा. ते छोट्या प्रॉब्लेमचं असं मोठ्याचं असो, पण त्यातला आता परमनंटली माहिती आहे की हाऊ टू कॅरी आउट द वाय अनालिसिस, हाऊ टू डू द माइंड मॅपिंग, नंतर एम्पॅथी मॅप कसे बनवायचे, त्यातून आउटपुट कसं काढायचं. तर हे ते तिथे तो स्टेप बाय स्टेप लर्निंग दोज टूल्स इटसेल्फ अ आउटपुट जे इंटेंजिबल. आता या 2-3 मुद्दे जर सांगितले झाले तर सरांनीच मला हे एक्झाम्पल किती सांगितलंय. ट्रीजमध्ये फंक्शनबद्दल जेव्हा बोलतो आपण, तर आपण जनरली कोणाला विचारलं की पेनाचं काम काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेन, आपण राईट म्हणतो, लिहायचं काम करतो. पण ट्रीज काय म्हणतं, तुम्ही याला वेगळं बघा. टू मूव इन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज द फंक्शन ऑफ पेन. तर ते ज्याला कळलं त्यांनी इंक पेने काढला, बॉल पेने काढला, मॅग्नेटिक पेने काढला, त्याच्या लक्षात आलं पार्टिकल्स तर मूव करायचे. टू मूव पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग काय झालं, ते मॅग्नेटिक स्लेट तयार झाली, ती पेनासारखंच काम करायला लागली. किती मल्टिपल टाइम वापरा. खडू काय करून राहिला, डस्ट पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो ट्रान्सफर करतो. तर अंडरस्टँडिंग ऑफ फंक्शन इट्सेल्फ व्हेरी चॅलेंजिंग. दुसरा मुद्दा असा की आता एक IIT जे फॅकल्टी आले होते त्यांनी पहिले लोकांना वाटतं की हे काय केलंय, तर एक प्रोजेक्ट आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं सर, टिअर डाऊन अँड असेंबली ऑफ अ कंपोनंट. त्याच्यात लायटर असतं ना आपलं 10 रुपयाचं लायटर मिळतं, त्या लायटरवर पोरांनी टिअर डाऊन प्रोसेस कॅरीड आउट केली. 24 पार्ट आहेत, 24 पार्ट एक एक काढला. लेवल ऑफ प्रिसिजन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग दोज पार्ट, म्हणजे हाताने नाही पकडता येत त्यातले स्प्रिंग काही ते पार्ट केले. नंतर प्रश्न कुठून विचारायचे, हे पार्ट झाले कसे, याचे असेंबल कसं झालं, आणि हे 10 रुपयात कस्टमरला विकल्या कसं जाते. म्हणजे आता पहा सर, पूर्ण शास्त्र शिकावं लागेल. हा प्रोजेक्ट 3 महिने चालला. Understanding the each and every component, which material they are using, in which quantity, what is the importance of mass production, so it will be feasible for them to manufacture this component. Assembly itself a challenge. Assembly साठी कोणत्यालाही मॅन्युअल असेंब्ली पॉसिबल नाही आहे, ऑटोमेशन करावं लागेल. ते केल्यानंतरही त्याच्यात 1% लिकेज असेल तर तुमचं प्रॉडक्ट वर्कच करणार नाही. त्याचं जे नोझल आहे साधं, त्याचं 0.00 mm मध्ये डायमीटर असतं. त्याच्या डायमीटरमध्ये थोडे व्हेरिएशन काम नाही करणार, स्प्रिंगचं टेन्शन बदललं तर काम नाही करणार. तर असा प्रॉडक्ट 10 रुपयात विकला जातो एंड युजरला, म्हणजे त्या प्रॉडक्टची कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट किती असेल. तर हे पोरांना जेव्हा इनडेप्थ करतात ना, तर पार्ट काढून सर प्रत्येक पार्टचं नाव शोधायचं, मग त्याचं मटेरियल काय आहे काढून घ्यायचं. 8 पानांचे रिपोर्ट लिहिले जातात, काय तर फक्त 10 रुपयाच्या याच्यासोबत खेळतात. मला अजून म्हणजे मी एक ओपनिंग केलं म्हणून मी जस्ट ट्रीजबद्दल सांगतो की जेव्हा आपण म्हणतो ना की व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ पेन, तर फंक्शन डिफाईन करायसाठी देर इज अ स्ट्रिक्ट रूल. जेव्हा आपण म्हणतो की इट इज अ स्ट्रक्चर्ड मेथड, इट इज अ स्ट्रक्चर. म्हणजे आता सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं की 2 कंपोनेंट्स घ्यावं लागतात आणि त्याच्यामध्ये एक इंट्रॅक्शन घ्यावं लागतं. मग आता डेफिनेशन आहे व्हॉट शुड बी अ कंपोनेंट. आता इंट्रॅक्शन असेल तर ती इंट्रॅक्शन नेमकी काय, ते कसं अंडरस्टँड करायचं. तर हे जो पहिला फंक्शन कॅरियर आहे आणि फंक्शन ज्याच्यावर ऑपरेट होत आहे, तर इट शुड चेंज समथिंग ऑफ दिस, हे असं रूल आहे. आणि हे बरेचदा त्रिश शिकवणारे किंवा मी पण 2015 मध्ये जेव्हा त्रिश शिकत होतो, लगेच आपण मास्टरच आहोत, शिकवणं सुरू केलं होतं. मी चुकीचं त्रिश शिकवतो. मला जे वाटतं ते मी बोलत होतो, म्हणजे असं नाही की खूप चुकीचं, पण एवढ्या डेप्थ लेवलला मी केव्हा आलो जेव्हा मी सबॅटिकल घेतलं, 1 वर्षभर त्यांच्यासोबत काम केलं, आता मला प्रोजेक्टवर चान्स मिळत आहे.
तर आता समजा असं म्हटलंय की तुम्हाला काही बुकमध्ये किंवा इंटरनेटवर असे रेफरन्स मिळेल की पेन मार्क्स पेपर, आणि हे मी पण सुरुवातीला सांगितलेलं आहे मुलांना. कारण पेन मार्क्स पेपर, आता जनरली आपण म्हटलं की राईट, सगळ्यात पहिलं उत्तर 99% लोकांचं तेच इथं राईट आहे. मग कोणीतरी म्हणतं होल्स इन, तर मग म्हणतो बॉटल पण तो होल्डिंग करते, इज इट अ पेन, देन इट फ्लोज इन, ड्रॉपर पण फ्लो करतो, ब्रश पण फ्लो करतो, इज इट अ पेन, है ना. तर मग त्याच्यात तुम्हाला स्पेसिफिकली कसं यायचं, तर इट सेज धिस कंपोनेंट, म्हणजे कंपोनेंट कसं डिफाईन करायचं, तर कंपोनेंट शुड हॅव इदर मास ऑर फील्ड ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. तर आता दिस इज गॉट अ मास. आता ह्याच्यावर लाईट पडतं, लाईट इज अ फील्ड, मॅग्नेट इज अ फील्ड, ग्रॅव्हिटेशन इज अ फील्ड. तर हे एक तर फील्ड असलं पाहिजे किंवा मास असलं पाहिजे किंवा कॉम्बिनेशन. आता इट इज टू अर्ली, आपण जेव्हा सॉल्व्ह करू ह्या गोष्टी तर एका म्हणजे अर्ध्या पाऊण तासानंतर ह्या गोष्टी इन्व्हाइट होतात अँड देन वी कॅन डू इट क्विकली. अजूनही असं नाही की मी प्रत्येक फंक्शन इमिजिएटली डिफाईन करू शकतो, कारण कॉम्प्लिकेटेड, जसं आता लाईटरचं यांनी सांगितलं, मी इमॅजिनच नाही केलं की 7 ते 8 च्या वर कंपोनेंट असेल, आता 20 च्या वर म्हटल्यावर पहिलं तरी हे येतं. पण आता फंक्शनमध्ये पुढचं काय होतं की आय कॅन मार्क इट, मार्क नाही करत, पण हे करणं म्हणजे आता मार्क झालं. मग मी याला काय उदाहरण देत होतो, ते जे मी चुकीचं करत होतो की एखाद्या मुलांनी असं केलं तर तो म्हणेल की हे विमान आहे, पण आपल्याला तर विमान वाटलं पाहिजे ना, म्हणून इट शुड बी अंडरस्टँडेबल. पण हे कंपोनेंट आता याचं काय ते चेंज करत आहे, याच्यात 2 कंपोनेंट काय काय यायला पाहिजे. एक तर पेन आपल्या हिशोबाने, पण व्हॉट मूव्स इज इंक. तर पेन मूव्स इंक, आणि जर आपण म्हटलं पेन मार्क्स पेपर तर मधली इंक ही सुटली आहे, आणि ह्या दोघांमध्ये अजून एक इंटरॅक्शन असलं पाहिजे. देयर शुड बी एन इंटरॅक्शन विथ टच ऑर विथ फील्ड. थोडं हे जास्त होत असेल, पण सांगायचं तात्पर्य हे आहे की इंक जे याच्यावर मार्क करते, दिस इज नॉट अ फंक्शन ऑफ पेन, दिस इज अ फंक्शन ऑफ दिस बॉडी विच होल्ड्स इंक. म्हणजे इथे 2 फंक्शन झाले, पेन मूव्स इंक आणि टेबल होल्ड्स. आता याच्यात क्लॅरिटी येते की सपोज हे मी एक अशा शायनी सरफेसवर केलं बॉल पेननी की ज्याला तो होल्डच नाही करेल, मग हा मार्क करू शकेल का, नाही. पण फंक्शनचं माझं तेच आहे ना, हे काय, मग असं ते डेप्थ आहे. आणि जेवढं आपण त्याच्यात जातो आणि त्याच्यातून मग नवीन डायरेक्शन मिळतात. आता जसं आज ते सरांनी म्हटलं की मला लीक प्रूफ पाहिजे, पण लीक प्रूफ म्हणजे विथ ऑल रिस्पेक्ट टू हिज एक्सपर्टीज, लीक प्रूफ हा त्यांचा प्रॉब्लेमच नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की त्या जागेवर सप्लाय ऑफ ऑइल हे असायला. करेक्ट. आय कॅन गिव्ह यू थोडा म्हणजे व्यवस्थित त्या टूल्समधनं गेलो तर 10 ते 12 डिफरंट बेसिक प्रिन्सिपल्स मी सांगू शकतो की ज्यांनी ते ऑइल तिथे होल्ड करू शकतो. राईट 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 राईट. तर असं ते, आणि म्हणून मग इन्व्हेंटिव्ह प्रॉब्लेम्स होतात. राईट. हे एवढं डिफिकल्ट बिलकुल नाही, पण एवढं सिम्पली नाही की जेव्हा तुम्ही एखादा ब्रेक थ्रू इन्व्हेन्शन करायला जाता, कारण कुठलाही प्रॉब्लेम आपल्यासारख्या एक्सपिरियन्स पर्सननी जर घेतला तर 5 to 10% आपण त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकतो. बट व्हॉट वी क्लेम विथ दिस 10 टाइम्स इम्प्रूव्ह, 5 टाइम्स इम्प्रूव्ह, आणि नसेल तर तुम्ही स्टेज 1 नंतर पैसेच देऊ. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज टाइम. ज्या गोष्टीला 4 वर्षात लोक करतात, एक प्रॉब्लेम आम्ही आय कॅन नेम द कंपनी, आता काही रेकॉर्डिंग वगैरे नाही आहे, आय होप सो. आम्ही त्याच्यासोबत काम केलं आणि त्यांचं काम असं होतं की एक फंक्शन असतं जिथे खूप हाय टेम्परेचरमध्ये लिक्विड मूव्ह करतं आणि त्याला स्टर करावं लागतं. तर ते स्टरिंग जेव्हा होतं तर दॅट स्टरर मेटल इट यूज टू गेट इरोडेड, यू कॅन से, और मेल्टेड, है ना. तर ते त्यांचा खूप फ्रिक्वेंट प्रॉब्लेम होता आणि त्यांना सप्लायर सेंडला ते करायचं होतं. वी स्टार्टेड वर्किंग विथ देम, आणि जेव्हा आम्ही त्याच्यातून गेलो, आणि ते असं नाही की ते अकॅडमीमध्ये नव्हते, लिटरेचर सर्वे करत नव्हते, त्यांनी भरपूर लिटरेचर सर्वे करून ठेवलं. बट वेन वी वेंट टू फंक्शनल मॉडेल, आम्ही त्यांना एक दुसरा स्टेटमेंट दिला, या स्टेटमेंटवर तुम्ही शोधा, आणि मीनवाईल आम्ही काम करता करता त्यांना एक सोल्युशन समजलं की इट सीम्स इट विल वर्क. आता इमिजिएटली थेरेटिकल कन्सेप्ट आला म्हणून आपण करू शकतो असं नसतं. मग त्यांनी ते पेपर शोधलं त्या कीवर्डवर, आणि त्यांना एक पेपर मिळाला, आणि त्या पेपरमध्ये त्यांना युकेच्या एका कंपनीचा रेफरन्स मिळाला. आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की ऑलरेडी इट इज देअर, तर बघा त्यांच्या याच्यात काय. आणि मीनवाईल आम्ही त्यांच्या टीमसोबत काम पण करतो,
आणि आम्ही जे प्रपोज म्हणजे इट डज नॉट मीन की मी आज जसं गेलो तिथे आणि मी ऑटोमोबाईलचा एक्सपर्ट झालो असं काहीच नसतं किंवा आज कोणीतरी बोलता ऐकून की मला हा सरच बोलले मला ॲग्रिकल्चरमधलं काहीच कळतं बट ही इज वर्किंग फॉर ॲग्रिकल्चर ही हॅज मेड डेव्हलपमेंट इन ॲग्रिकल्चर राईट. तर तसंच ते होते आणि मग आम्ही तो एक सोल्युशन फाइंड आउट केला आणि मीनवाईल यांनी रिसर्च पेपरमधून त्या कंपनीचं नाव काढलं आणि इट वॉज स्लाइटली मॅचिंग. मग त्यांना म्हटलं की यू आर एन MNC यू कॅनॉट सिम्पली कॉपी है ना. तर ते स्वतःही ॲग्रीज करत होते तर ते म्हणाले लेटेस्ट टॉक टू तर ते त्यांच्यासोबत बोलले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की 2 करोड रुपये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि फर्दर 1.5-2 करोड रुपये तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटसाठी आम्ही त्याला कस्टमाइज करू. तर ह्यांनी त्यांना म्हटलं बॉस यू नो वी हॅव ऑलरेडी यूज दिस सोल्युशन है ना. जस्ट बिकॉज वी आर MNC वी कॅनॉट कॉपी इट म्हणून आम्ही तुम्हाला मागतोय पाहिजे तर आम्ही तुम्हाला प्रूफ पाठवतो. तो म्हणतो यू नो वॉट वी हॅव वर्क आउट दिस प्रॉब्लेम फॉर 20 years आणि आज आम्हाला सोल्युशन मिळालं वी कॅनॉट गिव्ह यू एनिथिंग फॉर अवर कॉस्ट. तुम्ही केलं आम्ही डेफिनेटली तुम्हाला सोडू. म्हणजे हे मी स्वतः बघितलेलं एक प्रॉब्लेम. पण याच्यासाठी जेव्हा आपण बसतो तर असं नाही होत की लगेच फंक्शन केलं लगेच आलं. ते होता 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 आणि ते म्हणजे आहे त्याच्यात इतकी स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. आता मला जवळपास 10 वर्ष झाले त्यांच्यामध्ये तर आय कॅन म्हणजे कॉन्फिडेंटली म्हणू शकतो. ऑफ द रेकॉर्ड आय कॅन शो यू सम केस स्टडीज. आपण जे जनरली आता आउटकम बेस त्या आउटकमच्याच मागे लागतो प्रॉब्लेम तिथे झाला. त्याच्यामुळे पुढे कसं थोडंफार स्टिरिओ टाईप होतं. तुम्ही सिलेबस जेव्हा घेता आपली ओरल घेता ना थोड्यांना प्रश्न काही विचारा त्याच सब्जेक्टच्या रिलेटेड 5-6 त्याला टर्म माहिती असतात त्या गुंडागांडा करून तेच सांगायचा प्रयत्न करतो तो. त्याला म्हणायचं आम्ही खूप वेगळं विचारतोय तुला. आता काय झालं ते ॲपीचं एक्झाम्पल आहे बहुतेक ते. ॲपीच्या फॅक्टरीमध्ये कन्व्हेअरवरून ॲपीत जायचे ना काही काही बॉटल नॉन फील्ड राहायचे म्हणजे खाली राहायचे. त्या कन्व्हेअरवरून चालले आहे तर मग विचारलं इंजिनियर्स लोकांना की ते एवढं वर्ष म्हणून तर एक काम करावं लागेल. आता काय वेट सेन्सर वगैरे लावावं लागेल म्हणजे वेट नसलं तर आपण हे करू शकतो. पुढे पुढे आपण पेनिट्रेट लेझर सेन्सर लावू शकतो. लिक्विड आयडेंटिफाय नाही झालं तर लक्षात येईल मग आपण प्लंजर लावून तो पुश करून टाकतो. अशा वगैरे सोल्युशन लगेच मिळालं. एक इंटर्न आलं त्यांनी काय केलं असायचं घेतला फॅन ठेवला फक्त. ते सोपकेस आहे युनिव्हर्सिटी आहे ते सोप बॉक्स म्हणजे लिटरली असे सोल्युशन असतात. आणि पण ते पोरं काय झाले आपण स्टिरिओ टाईप बनवतोय. टेक्नॉलॉजी जे असते ना म्हणूनच मी जे 10-10चा रूल सांगितलं ना तिथे की 10 वर्षाच्या मुलाला तुम्ही जर इन्फ्रारेड सांगितलं किंवा हे सांगितलं त्याला नाही कळणार. त्याला एवढंच सांगावं लागेल की हे तो पुढचा प्रश्न इमिडिएटली विचारेल मग काय होणार त्याचे सोप नसेल तर काय होणार काय फरक पडेल. तर वेट कमी होईल तर वेट कमी असलेल्या गोष्टीला आपण कसं हे करू किंवा वेट असलेल्या गोष्टी कसं समोर जाईल आणि वेट नसलेलं कसं. अजून एक मला म्हणजे डिझाईन थिंकिंगच्या लॅबबद्दल मला एक बोलायचं होतं की सांगू कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे एक मला फक्त हे सांगायचं होतं जसं यांनी एक्झाम्पल दिलं याच्यावर की पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल लॅब जेव्हा आपण घेतो तर लॅबमध्ये आपल्याला पहिले त्या बॅच सोबतच ऍक्टिव्हिटी करावं लागेल. तुम्हाला काय शिकायचं आहे मला तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला आमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे. आता जवळपास सगळ्यांना मुलं आहेत लहान असं मोठं बरेचदा आपल्या मुलांना आपण सांगतो की तुझ्यासाठी हे चांगलं आहे. मुलगा काय म्हणतो किंवा मुलगी काय म्हणते अरे मला तर विचारा मी काय करतो मला काय हवं. आणि बरेचदा हे डेव्हिएशन असतात आणि या जनरेशनमध्ये तर खूप आहे. तर तसं ती एम्पॅथी शुड स्टार्ट फ्रॉम देअर. खूप स्वच्छंद लेखन खूप चांगलं करू दे. कॉन्ट्रॅडिक्शनचं काहीतरी एक्झाम्पल. अच्छा कॉन्ट्रॅडिक्शन सांगतो सर काय ठीक आहे. थोडा कठीण होते एवढं पटकन सांगायला पण एक सिम्पलचं एक्झाम्पल घेऊन मी सांगतो की आता पेन आहे पेनचंच आपण कंटिन्यू करू. तर पेनमध्ये काय असतं की पहिले बॉल पेन आहे सगळ्यात आधी एकदम इंक पेन असायचे किंवा त्याचे आधी व्हॉट इज पेन समजा आपण डिटेलमध्ये गेलो तर पेन इज नाव वी कॅन डिफाईन द सबस्टन्स विच मूव्स पार्टिकल. जसं सरांनी सांगितलं वी कॅन गो टू मॅग्नेट. कोळसा घेतला कोळशाला भिंतीवर केला तर पार्टिकल्स मूव्ह झाले आणि त्या सरफेसने त्याला होल्ड केला म्हणजे पेनचं फंक्शन कम्प्लीट झालं किंवा मार्किंगचं फंक्शन कम्प्लीट झालं असं. तर आता बॉल पेन आणि इंक पेन हे 2 व्हरायटी झाल्या. बॉल पेन घेतला तर आपल्याला काय ॲडव्हान्टेज मिळतं त्याचं की त्याची इंक
लीक नाही होत. इट इज विस्कस है ना. आणि बोर्ड आहे का? म्हणजे ते लिहायचं कसं त्यालाही एक मेथड आहे. एक सोपं आहे. कॉन्ट्रॅडिक्शन समजायचं असेल ना, आपण वजन उचलतो वेट मशीन, एक्सरसाइज करायची इच्छा आहे, आपल्याला वजन पाहिजे. पण आता मला योनीला यायचं तर तिथे वजन भेटणार नाही, तर मला माझं वजन कॅरी करायचं. पण कॅरी करताना मला वजन नाही पाहिजे. तर कॉन्ट्रॅडिक्शन काय आहे? यांच्याचकडून ते कॉन्ट्रॅडिक्शन घेऊन देतो. म्हणजे ते वजनी पाहिजे पण नाही पण नाही. हे कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये नेक्स्ट स्टेप काय येते की केव्हा ते वजनी पाहिजे. जसं आता क्लास तिकडे मी सांगितलं केव्हा वजनी पाहिजे, जेव्हा मी एक्सरसाइज करतो. केव्हा वजनी नको. आता हे यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे यांच्या अभंगाप्रमाणे परफेक्टली डिफाईन प्रॉब्लेम झाला. आता सोल्युशन तुम्हाला लगेच कधी बनणार? बरोबर. आता डंबेल मध्ये काय हे होणार आहे, कॉन्ट्रॅडिक्शन काय होऊ शकतं की इट शुड बी हेवी, इट शुड बी लाईट. ठीक आहे. आता याच्यात दोन गोष्टी काय झाल्या, हेवी म्हणजे मी थोडा रॉ लेवलला करतोय, हे क्लासिकल ड्रेस मध्ये ते प्रोबॅबली नाही वर्क करणार, म्हणजे नाही अप्रोप्रिएट राहणार. बट जस्ट फॉर सिम्प्लिसिटी आहे हेवी. आणि इफ इट इज हेवी, so what you can do, you can develop muscles. Okay. If it is light, easy to carry on move. है ना. पुन्हा म्हणजे फंक्शनल लेवलला जर आपण गेलो तर मूव हे ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला गेलो. तर आता याच्यात लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागतं. डंबल should be heavy, spelling heavy है ना. and dumbbell should be light. आता कॉन्ट्रॅडिक्शन जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपला जो काय राहतं वेट आपण लिहू वेट मोर, वेट लेस. बरोबर आहे. इफ वेट इज मोर, व्हॉट डू वी गेट? हा. तर म्हणजे त्याचा बेसिक पर्पज जे आहे मसल डेव्हलपमेंट हे होतं. पण हे काय झालं आपलं पॉझिटिव्ह पॉईंट झाला, राईट. याच्यात निगेटिव्ह पॉईंट काय आहे? डिफिकल्ट टू कॅरी. आता लेसला लेस मध्ये काय होईल? इझी टू कॅरी. नाही सॉरी दिस शुड बी रिटन इरेज कसं इरेजर. हां. याच्यात प्लस प्लस आपल्याला खाली घ्यायचं. ठीक आहे. मायनस पेनला टच करायचं. पेनला टच. हां. मायनस दूर घ्यायचे. तर प्लस मध्ये डेव्हलप मसल बट डिफिकल्ट टू मूव. दिस इज इझी टू मूव बट हा. ठीक आहे ना. नो इफेक्ट ऑन मसल्स असं. ठीक आहे. आता याच्यात अजून डिटेल मध्ये गेले तर आपण निगेटिव्ह वर्ड्स यूज नाही करत, त्याच्यासाठी दुसरे वर्ड शोधावे लागतात. आणि हे सगळं काही करण्यात इट इज नॉट टू मेक द थिंग्स कॉम्प्लिकेटेड, इट इज मोर टू अंडरस्टँड ॲट ॲब्स्ट्रॅक्ट लेवल. आता आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट इज दिस. ठीक आहे. नाउ व्हॉट इज इट? हाँ हे छोटे नाही होते. ठीक आहे. हे दोन आपल्याला घ्यायचे. ओके. आता हे जेव्हा घ्यायचे तर आपल्याला काय पाहिजे? मसल शुड ऑल्सो बी डेव्हलप, इट शुड बी इझी. आता याचे नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट असतात when
when it should be heavy, when it should be light. The heavy when exercise. ठीक है. आता light when travel. आता नेक्स्ट याच्यात अजून एक याचा एक टूल आपण वापरू शकतो की व्हॉट इज देअर इन टू अ पर्टिक्युलर थिंग. देअर इज समथिंग नोन एज सिस्टम, सुपर सिस्टम आणि सब सिस्टम. ठीक आहे. आता हे काय डंबेल आहे. व्हॉट इज सब सिस्टम ऑफ अ डंबेल? You can say it is an integral part, but what makes it heavy? End walls metal. हाँ, metal. But intermolecular level ला समजा आपण गेलो. What makes it heavy? It goes all down to our 10th standard problem set. Density. हाँ. Density. The density makes it heavy. Now, what makes it dense? इथे मेटल आहे. आता आपण असं काही करू शकतो का की त्याच्यातली डेन्सिटी हे कमी असली पाहिजे. ठीक आहे ना, सो दॅट यू कॅन मूव्ह इट इझिली. पण ती डेन्सिटी अशी यायला पाहिजे की विच शुड बी हेल्पफुल फॉर एक्सरसाइजिंग. आता याच्यातून मल्टिपल सोल्युशन्स निघतील. एक क्विक सोल्युशन would be when it should be heavy, when you are exercising, when it should be. तर अशी काही केस असते का? यू कॅन गो विथ अजून एक टूल आहे, फंक्शन ओरिएंटेड सर्च. म्हणजे असं कुठे काही होतं का की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा ते आपल्याला कम्फर्टेबली ट्रॅव्हल करता येते. जेव्हा ते आपण बॅग मध्ये भरतो आणि जेव्हा यूज करायचं असतं तेव्हा ते कम्फर्टेबली यूज करू. असं काही आहे का आपल्याकडे? कोलॅप्सिबल बॉटल. अजून पिलो मध्ये आपण काय करतो? कॅन यू रिलेट दिस फिनॉमिना टू दिस? वॉटर हॅज वेट आणि वॉटर इज अवेलेबल. इथे तुम्ही या 1 लिटर पाणी भरा. इट इज अप्रॉक्सिमेटली 1 लिटर ऑफ वॉटर वुड बी 1 kg ऑफ. तर तेवढं तुम्ही पाणी भरा, घेऊन जा. हे एक क्वेश्चन करा. आता सेकंडरी प्रॉब्लेम लिकेज. ओके. मग वॉटर इज नॉट ओनली वन सोल्युशन बिकॉज वॉटर ऑलरेडी यू मे फाइंड इट देयर. मग अजून काय ऑप्शन्स आहे आपल्याला? सँड नाही आहे, माती नाही आहे, दगड है ना. ठीक आहे. आता दगडला तुम्ही त्या हवेच्या ह्याच्यात नाही टाकू शकत, बट यू कॅन डिझाईन. आणि हे स्ट्रेंथ आहे ट्रिसची की यू कॅन हॅव मल्टिपल सोल्युशन्स. आणि विशेष म्हणजे जर अमेझॉनवर हे प्रॉडक्ट आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, माहित नाही आपलं हे डिस्कशन झालंय की नाही, पण जेव्हा मी ट्रिस करत होतो तेव्हा अशी माझ्याकडे ऍक्च्युअल सिच्युएशन आली होती. आणि मग मी हे करत गेलो आणि म्हणजे आम्ही असंच डिस्कशन मध्येच होतो, थोडा रिकामा वेळ होता तर मी करत गेलो असं की करायचं आहे मला. मग मी एका धनश्री सोबतच डिस्कस केलं. म्हटलं की असं आहे, असं करू शकतो आपण. तर ते लगेच मला काय म्हणतात, अहो तुम्ही ते ना ते गुगल केलेले प्रोडक्ट्स असे याच्यात करू नका. म्हटलं सर मी खरोखर हे केलं आहे का गुगलवर आणि करते. आणि वेन आय वर्क मोर है ना. आता इन्फॉर्म फंक्शन जे आपण बोलत होतो तर आपण स्किपिंग करतो है ना. मला स्किपिंग करायला, एक्सरसाइज करायला आवडतं, पण आय एम नॉट व्हेरी गुड ॲट स्किपिंग. माझे पाय अडकतात थोड्या. तर हा माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट झाला. मला स्किपिंग तर करायची आहे पण माझे पाय नको. नाउ व्हॉट? सॉरी मी बोलता पिते, पण मला गरम चहा आवडतो. आता फंक्शन काय आहे त्याचं? फंक्शन काय आहे की आपल्या हाताने ते व्हायला पाहिजे. दुसरं फंक्शन काय? वाय डू यू स्किप? वाय डू यू नीड इट? म्हणजे आपण असंही केलं, असंही स्किप केलं, सेम फंक्शन आहे, पण ते त्याचा काय इफेक्ट असतो? का आपण करतो? जेव्हा लहान मुलं बघतात म्हणजे ते प्रोसेस आपल्याला ऑब्झर्व करायला लागतं. म्हणजे गेंबा जे आपलं याचं आहे टोयोटा प्रोडक्शन सिस्टीमचं, की गो ॲट द सोर्स अँड ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इज द प्रॉब्लेम. आपण बघतो ना किती तुझी स्किपिंग केली, तर तो म्हणतो 1000.
हजार कुठून येतं नंबर त्या काउंटच्या टप आवाजामुळे टप 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 जेव्हा आवाज येतो तेव्हा ते हजार म्हणजे व्हॉट यू नीड ऍक्च्युली यू नीड टू काउंट हाऊ वुड यू काउंट विदाउट स्किपिंग रो विदाउट साऊंड ना त्याच्यात टक 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 एक एक आवाज येत आहे ऍडव्हान्स त्याचा काय होईल